बुलढाणा बदनाम करण्याचा विडाच गायकवाडांनी उचललाय। कॅन्टीनमध्ये हाणामारी, पोलिसाकडून गाडी धुणं, आता धमकी। हर्षवर्धन सपकाळांनी शिवसेना आमदाराचं सगळंच काढलं। दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षापूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला धमकी दिली आणि त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचं म्हणत शिवीगाळाने जिवे मारण्याची धमकी दिली। संजय गायकवाड यांच्या फोनवरील शिवराळ संभाषणाची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। अरे, गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही। तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात। तुला माहिती आहे का ना त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन, अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली। या प्रकरणावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हल्लाबोल केला। गायकवाडांच्या धमकी प्रकरणावर पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय की बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय आणि मग ते आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये हाणामारी करणे असो, सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणे असो, आता प्रशांत आंबी यांना धमकी असो, राज्यातील एक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षातील आमदार शिवरायांचा वंशज म्हणून घेणारे या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पाती बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही। महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पोसण्याचे काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होते आहे, असंही पुढे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।